कशी दिसते मी? छान. अहो बघा तरी माझ्याकडं. मस्त दिसते. हिराला चमकत नाही म्हणून कसं चालेल? तुम्ही ना नुसतं बोलून ये मारून न्या. आज मी पहिल्यांदा आईंचा दागिना घातलेत, पण तुम्हाला काय बी कौतुक नाही त्याचं तर. शितले, आईची दागिने लई शोभून दिसतात तुला. शोभणारच की, त्यात त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आहेत. काय हो, तुम्ही कशाला वर्दीला इस्त्री करत बसलाय? वर्दी घालून येणार आहे का काय लग्नाला? घड्यात बघ किती वाजले, 8:30 झालेत. 12:30चा मुहूर्त, परत माझी 4ची ट्रेन. कधी वेळ जाणार कळणार बी नाही. काय बाय माणूस आहे, आज एवढं घरात लग्न आहे ते राहिलं बाजूला, यांना तर नुसती जायचीच घाई लागली. तू आर्मीत असतीस ना, मग तुला कळलं असतं. आजा, अरे चल की लवकर. हा, आलो आलो. अजिंक्य, तुम्ही लग्न लागल्या लागल्याच निघणार. आपल्या दोघांना 2 घटका बी नीट वेळ मिळाला नाही. अशी सुट्टी निघून गेली. हे लग्न बी असं घाईतच लागायचं होतं. त्यात तुम्ही सांगितल्यापासून माझं बी चित्त थाऱ्यावर नाही. जवर त्यो हर्षवर्धन बोल्यावर चढत नाही तवर काय खरं नाही. देवा महादेवा, सगळं नीट निभावून नाही म्हणजे झालं बघ. अहो भैया, एकदम किलर दिसताय तुम्ही. किलर म्हणजे मी खुणी दिसते? अहो तसं नाही, मला म्हणायचं होतं लय भारी दिसताय तुम्ही. अरे मग एकतर ब्युटिफुल म्हणावं नाही तर हँडसम म्हणावं. हा, किलर काय? चला आवरा आवरा, 9 वाजलेत, उशीर नको व्हायला. मूर्त गावाला पाहिजे आपल्याला. टॅलेंट शेट मुहूर्ताचं सोडा. तुम्ही टोपीदार आणि मोठी घातली असती तर तुम्ही गावला नसता. होय भैया, तुमची फरची टोपी घातली असती ना तर एकदम सासाच. बाबर, जा बर आता. टॅलेंट राव, शांत व्हा. आई साहेबांचं आवडलंय का बघा, आपल्याला उशीर होतो. हा भैया, मी आणतो आई साहेबांना बोलून. भैया, बँजो बिंजूची सगळी तयारी झालेली आहे. आपल्याला जो निरोप द्यायचा आहे तो कागदावर लिहून जर आपण तो कागद शीतल आणि अजिंक्यपर्यंत पोहोचवला की झालं आपलं काम. आई साहेब, आवरले का? निघूयात का? भैया थांबलेत तुमच्यासाठी. तुम्ही वा पुढे, आम्ही आलोच. हा चालेल. जेडी, तुला कुणाची नजर नाही लागू बघ. अगं, तू लेक कमी मैत्रीणच जास्ती आहेस बघ माझी. आता तू ह्या घरात न निघून तुझ्या सासरी जाशील. मम्मी, आता तू उगाच रडायला सुरुवात करू नको बर का. आई झाल्याशिवाय तुला नाही कळायचं आईचं प्रेम. आता जाशील तर 4 दिवस पाहुण्यासारखीच घरी येशील बघ. मम्मी, अगं हिथंच तर चालले मी, कुठे एवढी लांब चालली तेव्हा. आणि तू काय बी काळजी करू नकोस,
एकदा का मी तिकडे गेली का नाही, मी तुम्हाला सगळ्यांना तिकडे राहायला नेईन कायमच. असं कसं म्हणतीस? आता आम्ही तुझ्या घरी कसं येऊन राहणार? त्याला काय झालं तेव्हा? मी त्या घरची सून होणार आहे आता, म्हणजे माझंच घर झालं ना आता ते. आणि तसं बी आई साहेब कुठे तिथे राहतात तेव्हा, ते तर ताई साहेबांकडे असतात. मग एवढ्या मोठ्या बंगल्यात हर्षवर्धन आणि मी दोघच राहू भूतवानी. त्यापेक्षा तू चल की तिकडं, मी तुला सगळ्या व्यवस्था वगैरे बघायला बोलवून घेईन. मम्मी, बंगल्यात केवढ्या खोल्या आहेत अगं. एका खोलीमध्ये तू आणि पप्पा राहताल, एका खोलीत जीजी राहील. आणि त्या शेतीला बोलवण्याच्या भानगडीतच पडणार नाही बघ मी. तसं बी तिला बोलवल्यावर ती येणारच नाही म्हणा, पण तिला सोडू दे हितच ह्या असल्या घरात. आता एकदा मी त्या घरात गेले की त्या घराचा सगळा ताबा माझ्याच हातात असणार आहे बघ. तरी पण जर का ती तिथं आलीच तर मग तर मी तिचं पायपुसणच करीन बघ. कर कर, चांगलीच झाडाला ठेवती ते तिथं. अगं जेडे, तुझी ती सासू ही बी लई हाय बघ. त्या दिवशी येऊन काय बाय बोलून गेली का नाही, तेव्हापासून डोसक्यातच गेली बघ माझ्या तर ती. तू म्हणतीस तसं जर झालं का नाही, तर मी तर तिला चपलाजवळच बसवीन बघ. आणि असं जर नाही केलं का नाही, तर नाव नाही लावणार पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष. मी काय म्हणत होते, आज तरी फोन करू द्या की यांना. आधी ही फरशी पुसून लख्ख कर, तरच मिनिटभर बोलायला देईन. जी मालकीन बाई. मामी साहेब, लय भूक लागले, काहीतरी द्याव खायला मला. सारखी सारखी कशी भूक लागते का? खायला कारण भुईला भार. आता दिले ना खायला, पुन्हा 2 दिवस खायला मागितलंस तर बघ. लय उपकार झाले मामी साहेब.